कथेचे नाव खुनी खजाना. लेखक आणि सादरकर्ते गजेंद्र सदावर्ते. टेकडीला किंचित वळण घेऊन नदीनं आपलं पात्र पुढं विस्तीर्ण केलं होतं. त्या पात्राला लागूनच एक टेकडी विशाल भूभागावर डौलदार बैठक मारून बसली होती. त्या टेकडीच्या चिंचोळ्या खोऱ्यात चंदनाच्या झाडाची गर्दी झाली होती. त्या झाडीत छोटंसं पण सुंदर पुरातन एक महादेवाचं मंदिर आपली वेगळीच शोभा दाखवत होतं. काळ्या कोरीव दगडाची विशिष्ट रचना करून मंदिर सजलं होतं. मंदिरावर भगवा झेंडा वाऱ्यावर फडकत होता. पिंडीचं दर्शन झाल्यावर गाभाऱ्याबाहेर येऊन मास्तरांनी समोरचे नंदी आणि शिवलिंगाचं दर्शन घेतलं. एक प्रदक्षिणा करून ते मंदिरामागचे निसर्ग दृश्य निहाळू लागले. समोर नितळ ओढा वाहत होता. थोड्या अंतरावर त्यांना आपलं तोंड नदीत खुपसलं होतं. ओढा आणि मंदिर यांच्यामध्ये थोडी मोकळी पण ओसाड जमीन उंच खोल होत गेली होती. बराच वेळ शांत असलेल्या मास्तरनं खड्ड्याकडे पाहत विचारलं, कशासाठी खोदले असतील हो खड्डे? हे खड्डे? ह्या खड्ड्याची मोठी भानगड आहे मास्तर, मादानं सांगितले. कोणती भानगड? मास्तर, इथं धन आहे. खरंच? मास्तर नवलानं म्हणाले. हो, सोनं चांदी रुपये सगळं काही, नारायण मध्येच बोलला. हो मास्तर, म्हणून ही जागा लोक खणतात आणि आपल्या नशिबाची पारख करतात, माधानं आपलं मत व्यक्त केलं. खिशातली तंबाखू काढून सदा म्हणाला, मास्तर, आमच्या गावातल्या लोकांना या खजिन्याशिवाय काहीच नाही सुचत. जो तो हे धन काढायच्या मागं लागेल आहे, पण ते कोणाच्या हाती लवकर लागत नाही. त्याला नशिबाची साथ पण हवी हो, मास्तर म्हणाले. नशीब बी पाहिजे आणि मंत्रतंत्र बी पाहिजे. लय दिवस झाले आमच्या गावात एक कपड्याचा व्यापारी आला होता. त्याला या खजिन्याची माहिती समजली. दुसऱ्यांदा आला तो एक जादूगार घेऊनच. त्यानं मंत्र मारले आणि म्हसोबा जागृत व्हायच्या आत धन काढून घेतलं. मास्तर सावध होऊन चढत्या आवाजात म्हणाले, छे छे, काहीतरीच काय. धन, जागृत, म्हसोबा अशा गोष्टी खऱ्या नसतात हो. एवढं मात्र खरं, जमिनीच्या पोटात धन गाडलेलं असतं आणि ज्याचं नशीब उदयाला आलं त्याला ते सापडतं. पण गिन काय नाही गुरु, तुम्हाला गोष्ट माहीत नाही. एकदा देवदानवाची लढाई झाली. सुरुवातीले राक्षसाची सरशी होऊ लागली. त्या कारणानं देवाचा राजा इंद्र पळून गेला. त्या पाठोपाठ बाकीचे देव गेले. मात्र यमदेव लढाई करतच होता. त्याने आपल्या भयंकर पराक्रमानं राक्षसावर विजय मिळवला. आपला खजाना तिथंच ठेवून राक्षस पळून गेले. यमदेवानं सगळा खजाना जमा केला. तो स्वर्गात नेऊ शकत नव्हता, म्हणून यमदेवानं इथंच ठेवला. दगड माती टाकून झाकून ठेवला. आपलं वाहन हेला त्याला राखण करायचं सांगितलं. तेव्हापासून हा हेला त्याचं राखण करतो. गावातल्या लोकांना त्याचं इथं ठाणं मांडलं. शेंदूर फासलेल्या दगडाच्या मूर्तीकडे बोट दाखवत माधानं आपलं बोलणं पूर्ण केलं. मास्तरांना रावलं नाही. ते त्वेष चढून म्हणाले, अहो, ह्या अशा पोथीपुरातल्या गोष्टीचं काही खरं नाही. हा केवळ तुमचा गैरसमज आहे. कशाचा यमदेव आणि कशाचा म्हसोबा, ह्या केवळ अंधश्रद्धा आहेत आपल्या समाजात. ह्या धनाच्या नांदी नका लागू. मास्तर, आपल्याला या धनाची काहीच गरज नाही. आपण आणि आपलं काम भलं. हो, कामाशी कामच हवं. मास्तरांनी निर्वाणीचा सल्ला दिला. आपलं या भानगडीकडं लक्ष नाही जात. म्हशीले चारा गाळायचा, दूध काढायचं आणि ते विकायचं. याची म्हैस चांगली दुधाची आहे, माझा तंबाखू चोळत म्हणाला. हो मास्तर, माई म्हैस रोज 15 लिटर दूध देते. 100 रुपये रोज चालतो, नारायण छाती फुगत म्हणाला. असं होय? मास्तर आश्चर्यचकित झाले. त्या म्हशीच्या दुधावर नारायणनं 5 एकर जमीन घेतली, मादानं सांगितलं.
पण मास्तर, म्हशीची काळजी तशीच घ्यावी लागते. 7 वर्षापासून पाळतो तिले. पण म्हैस बाकी लय गरीब आणि लय मायाळू. कधी त्रास देणार नाही, कुणाच्या माला चरणार नाही, तिले कधी दोर लावायचं काम नाही. माई म्हैस लय इमानदार. नारायणच्या बोलण्यावर मादा म्हणाला, बाकी हे खरं आहे गुरु. नारायणची म्हैस नारायणची पाठ सोडत नाही. एकदा ती हरपली, तिला आम्ही धुंडायला गेलो. फिरून फिरून एका झाडाखाली बसलो आणि काय नवल, म्हैस दुरून आमच्याकडे हुंदळत येत होती. आम्ही तिला ओळखलं. जवळ येऊन ती नारायणच्या अंग चाटू लागली. माझ्याचं बोलणं संपतं ना संपतं तूच नारायण म्हणाला. 50 मैलावरून ती बगर दावेची आमच्या मागं आली. विषय बदलण्यासाठी माझा चटकन म्हणाला, मास्तर, या खजिन्याच्या गोष्टी आमच्या घराघरात चालतात. खरं काय? आज्यानं नातवाला आणि नातवानं त्याच्या नातवाला सांगायचं, असंच ना? मास्तरांनी खुलचटपणे विचारलं. सगळ्यांनी हसून होकार दिला. अहो, अशा गोष्टीला चिलमी गोष्टी असे म्हणतात. फुकायच्या आणि सोडून द्यायच्या. चिलमी गोष्टी नाही मास्तर. त्या व्यापाऱ्यानं आणलेला जादूगार चांगलाच मांत्रिक होता. त्या मांत्रिकानं बाकडा फेकून म्हसोबाले रिंगणात घेतलं. म्हसोबाले रिंगणात घेतल्याशिवाय तो खजिना काढू देत नाही. माणसाचा जीवच घेतो, नारायण गंभीरपणे सांगत होता. त्या मांत्रिकानं मंत्र मारून खजिना काढलाच आणि 2 घोड्यावर बांधून तो निघून गेला. मास्तरांनी घड्याकडे पाहिलं. 6 वाजून गेले होते. चला आता आपण निघूया. गाव अजून 2-3 किलोमीटर आहे. अंधार पडायच्या आत गावाला गाठलं पाहिजे. सर्वजण चालू लागले. मंद वारा सुटला होता. सूर्य ढगाळून सोनेरी किरण पृथ्वीवर फेकत होता. गावाचा रस्ता कधी सपाट मैदानावरून जात होता, कधी दाट झाडीत लपत होता, तर कधी टेकडीच्या माथ्यावर चढत होता, तर कधी खोऱ्यात चिंचोळी पाऊलवाट करून कपारीत घुसत होता. गाव यायला अजून अवकाश होता. सगळेजण न बोलता चालत होते. पण फार वेळ शांत राहणं माधाला आवडलं नाही. तो मास्तरकडे पाहत म्हणाला, मास्तर, त्या व्यापाऱ्यानं खजाना नेला तेव्हापासून म्हसोबा कोपला. मात्र असाच एक शिकारी आमच्या गावात आला. त्याला मंत्रतंत्राची माहिती होती. तो खजाना काढायला गेला, पण बाकडा फेकाच्या यश त्याचा मंत्र चुकला. मग काय झालं? मास्तर उत्सुकतेने म्हणाले. अहो मास्तर, चमत्कारच झाला. कपाळावर आठ्या पाडून अगदी पुरण चढून मादा सांगू लागला. म्हसोबा जागृत झाला आणि त्या शिकाऱ्या मागं लागला. शिकारी पुढे पळू लागला आणि हिला मागं पळू लागला. शिकारी पळून पळून थकून गेला, पण म्हसोबा काही पाठ सोडेना. शेवटी त्या हेल्यानं शिकाऱ्याले गावच्या इशेत धडका मारू 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 जीवानं ठार मारलं. अहो, काय या खोलचट कल्पना. यावर विश्वास ठेवायच नको, मास्तरांनी ठाम सांगितलं. गाव आलं तेव्हा दिवे लागण्याची वेळ झाली होती. एकमेकांचा निरोप घेऊन सगळेजण आपापल्या घरी निघून गेले. श्रावण महिना लागायचा होता. 2-3 दिवसापासून पावसानं सारखी झड लावली होती. झिमझिम पावसात ढगामातारा, अंगावर घोंगडं, हातात भली मोठी काठी, दुसऱ्या हातात कंदील घेऊन आपल्या जाडजूड बुटानं रस्त्यावर चिखलाच्या पिचकाऱ्या मारत चालला होता. ज्या ज्या लोकांना खजिन्याचं आकर्षण होतं, तो मिळवण्यासाठी धडपडत होते, त्यापैकीच ढगामातारा एक होता. त्यानं अनेक मांत्रिक व जादूगाराशी मैत्री केली होती. थोडेफार मंत्रतंत्र त्याला माहीत झाले होते, पण त्याला अद्याप धन काढण्यात यश आलं नव्हतं. पण बहादर धनाचा पिछा सोडत नव्हता. आजही तो त्याच विचारत होता. पण त्याला एकजण सोबती हवा होता. तो सोबती शोधत होता, पण त्याला इतक्या रात्री कोण सापडणार? शेजारीच नारायणचं घर होतं. त्यानं घराला थाप मारली. कोण? आवाज आला. मी ठगा. काय काम आहे? दरवाजा उघडला गेला. आरले का? धन काढायला जायचंय. चालतोस का संग? नाही रे बाप्पा, मी नाही येत.
नारायण घाबऱ्या आवाजात म्हणाला, काहून रे, मरायचं का? कशाला मारावं लागतं? तू वेडाबिडा आहे काय? धन काढायचे समधी मंत्र तोंडपाठ करून आलो. बाखळा बी भरून संघ आहे. आज नक्कीच धन मिळणार. जेवढं बी भेटन त्याचे 2 वाटे करू. नारायणच्या अगदी कानाजवळ ठगानं कुजबूज केली. लालचीपणात येऊन नारायण म्हणाला, पण आज अमावस्या आहे. अरे लेका, या दळबद्र्या धनाले अमावस्यास्त पाहिजे, ठगानं सांगितलं. पुढे तो म्हणाला, आज पंचकात चांगला मुहूर्त बी आहे, पण तो म्हसोबा जागृत झाला तर मग? नारायणने पुन्हा शंका व्यक्त केली. अरे नार्या, मी सांगतो, तू बिलकुल बिनफिकर आहे. मी काही आजकालचे धंदे नाही करत. तसं काहीच भ्यायचं काम नाही. चाल, उठ लवकर. खजाना मिळून झटपट श्रीमंत होण्याचा मोह नारायणला आवडता आला नाही. स्फुरण चढून तो यायला तयार झाला. खजाना मिळवण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केला होता, पण जवळपास कुणालाही त्यात यश मिळालं नव्हतं. आणि आज हे दोघं आपलं नशीब आजमावण्यासाठी मोठ्या उमेदीने निघाले होते. पाऊस झिमझिम पडत होता. सगळी वस्ती झोपेच्या कवेत विसावून दिवसभराच्या श्रमाचं सुख घेत होती. गल्ल्या सुन्या सुन्या पडल्या होत्या. संपतरावच्या घराच्या झरोक्यातून दिव्याचा अंधुकसा कवडसा पडला होता. नारायणच्या पावलाची चाहूल लागून संपतरावच्या कुत्र्यानं गुरगुर केलं. शेजारच्या कुत्र्यानं त्याला साथ दिली आणि पाठोपाठ कुत्र्यांच्या अनेक किंकाळ्या उठू लागल्या. पण त्याची पर्वा होती कुणाला? दाट झाडी ओलांडून ते स्मशानभूमीत आले. रातकिड्याच्या आवाजानं आसमंत ढळून निघाला होता. नारायण खसल्या आवाजात म्हणाला, ठगा, अमावस्येच्या दिवशी स्मशानात भूत जागी होत असत ना रे. त्या भूताची तू काळजी कशाला करतो? काळजी नको तो काय करू? अरे ठगा, मागच्या अमावस्येले बळीच्या मानगुटीवर इथंच भूत बसलं होतं. खजना जायचा कुठं आणि भूतच छताडावर बसायचं. नाही रे लेका, काही बी नको बोंबलू. मी असल्या तुला कशाला फिकीर, ठगानं समजावलं. बोलता बोलता त्यांनी मंदिर गाठलं. आतापर्यंत झिमझिमता पाऊस किंचितसा वाढला. खट्याळ वाहणारा वारा झाडाच्या फांद्या करार करार वाजवू लागला. धरतीवर एक विलक्षण प्रकाश पडला आणि त्या पाठोपाठ प्रचंड मेघगर्जना झाली. शेजारच्या झाडावरील माकडांनी हुंकार केला. ठगानं कंदिलाची वात मोठी केली. अंगावरचं घोंगडं सांभाळलं आणि म्हसोबाच्या दगडी मूर्तीसमोर बसत म्हणाला, नार्या, इकडे ये. म्हसोबा देवाची पूजा करायची. पाकळा काढ. हळदी कुंकवात रंगलेले तांदूळ, ज्वारी आणि गव्हाचे दाणे, लिंबू, बदाम, खारीक, लाल सुपारी असे कितीतरी पदार्थ कापडाच्या गठुड्यात बांधलेले होते. ते सोडून नारायणनं पुढं मांडले. पावसात भिजू नये म्हणून आपली घोंगडी पकडली. ठगानं खिशातून चकमक काढली. कोठाऱ्यातला कापूस गारबोटीवर पकडून चकमक घासली. क्षणात विस्तवाची ठिणगी पडली. त्या ठिणगीवर ठगानं उदबत्ती पेटवली. लाल रंगाचं कापड अंथरून हळद कुंकू टाकून पूजा केली. सगळीकडे अंधार पसरलेला होता. पण एवढ्या वाऱ्या पावसात ठगा मात्र्याचा कंदील जणू काही आपलं सामर्थ्य पणाला लावून मिनमिनता प्रकाश देत होता. पावसाची रपरप अधिकच वाढली. ठगा नारायणच्या कानाजवळ म्हणाला, नार्या, तू म्हसोबाभोवती कुदळीनं रिंगण खंदून काढ. मी मंत्र म्हणतो आणि बाखळा फेकल्याबरोबर धनाचा हंडा वर येईल. पटकन आटप. म्हसोबा जागृत होईल. आटप लवकर. नारायणनं घोंगडं व्यवस्थित केलं. धोत्राचे सोगी खोसले आणि नव्या जोमानं जमीन खोदू लागला. प्रत्येक कुदळी सरशी भक्कम माती बाहेर येऊ लागली. अधूनमधून ठगा म्हातारा इशारा करत होता, मंत्र म्हणत होता. नारायण सर्व शक्तीनिशी कुदळ मारत होता. कुदळ मारता मारता नारायण अचानक थांबला. एक जोरदार शिर नारायणच्या डोक्यात सळसळत गेली. कुदळ मारणारे हात वरच्यावर राहिले. कुदळ तर केव्हाचीच गळून पडली होती. नारायण थरथर कापायला लागला होता. तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. तो फक्त घाबऱ्या नजरेने पाहत होता. 2 क्षण असेच गेल्यानंतर तो शेवटी कापऱ्या आवाजात म्हणाला,
अरे हा म्हसोबा जागृत झालाय. ठगा मात्रा एकदम दचकला, डोळे फाडून पाहू लागला. कंदिलाच्या मिनमिनत्या प्रकाशात समोरून खरोखर म्हसोबा त्यांच्यावर चाल करून येत होता. 4 पाय, धारदार सिंग, अवाढव्य शरीर. हे दृश्य पाहून दोघेही भयचकित झाले. ठगा म्हातारा घाबरून ओरडला, नार्या, अरे तसा घुम्यावाने बघतोस काय? जीव वाचवायचा असन तर पळ इथून. म्हसोबा जागृत झाला, तो आता आपल्याला जिवंत सोडणार नाही, पळ. आणि क्षणात ठगानं धूम ठोकली. त्या पाठोपाठ नारायणही पळू लागला. पळता पळता थकून ती रस्त्याच्या टेकडीवर बसले. दोघेही धापा टाकत होते. ठगाचा तर श्वास थांबत नव्हता. पण कसा बसा श्वास रोखून तो म्हणाला, नार्या, मोठा घोटाळा झाला, मंत्र चुकला वाटतं. म्हणून म्हसोबा रिंगणात यायच्या आतच जागृत झालाय. नारायण अगदी केविलवाणी म्हणाला, ठगा आबा, आता तो म्हसोबा वापस जाईन का रे? नाही तर त्या शिकाऱ्यावानी गाव येशीत पाटला करून जेव घेईन. तोच आकाशात प्रचंड वीज चमकली. त्या प्रकाशात सारी धरती न्हावून निघाली. ठगानं सहज पाठमोऱ्या रस्त्यावर नजर टाकली. तो काय चमत्कार! म्हसोबा त्वेषाने येत होता. एक जोरदार शिर सर्वांगातून ठगा मात्र्याच्या मेंदूत जाऊन तो मतिगुंग झाला. पण दुसऱ्याच क्षणाला सावधून ओरडला, अरे नार्या, म्हसोबा आलाय, पळ, गाव गाठायचंय. दोघेही ऊर फाडून पळत होते. एकमेकांना आधार देत होते, आरडत ओरडत होते. पण एवढ्या भयान रात्री ऐकणार कोण? पावसानं उग्र रूप धारण केलं होतं. मुसळधार पाऊस या शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष पाऊस दाखवत होता. मातलेल्या शैतानानं साऱ्या सृष्टीवर भयंकर आक्रमण करावं, त्याप्रमाणे वारा आपलं अकराळ विक्राळ रूप धारण करून सू सू आवाज करत होता. आकाशात काळीकुट्ट ढग तांडव नृत्य करत होते. भयंकर गर्जना करत होते. धरतीला हादरून सोडत होते. आणि या मगर मिठीतून सुटण्यासाठी बिचारी ते 2 जीव अगदी जीव मुठीत घेऊन पळत होते. पळत होते, पडत होते, पडत होते, उठत होते, उठत होते, पुन्हा पळत होते. पावसाची झोडपे खात होते. परंतु म्हसोबा त्यांची पाठ सोडत नव्हता. अंधाराई आपलं काळं गडद साम्राज्य पसरत होता. पण क्षणात वीज चमकून संपूर्ण साम्राज्य गिळंकृत करत होती. पुन्हा अंधार आपलं साम्राज्य प्रस्थापित करत होता. अंधार आणि प्रकाश शिवाशिवीचा खेळ खेळत होते. तसाच नारायण ठगासोबत म्हसोबा शिवाशिवीचा खेळ खेळत होता. ते दोघे पुढे पळत होते. म्हसोबा मागे पळत होता. आणि काय दुर्दैव, पळता पळता ठगा मात्र्याचा पाय दगडात अडकला. नारायण किंकाळ्या करून पळत होता, ठगा, पळ, पळ लवकर. पण ते ठगा मात्र्याला ऐकायला येत नव्हतं. तो ओरडत होता, नार्या, लेका थांब, थांब नार्या, मला सोडून जाऊ नको. पण नारायण थांबला नव्हता. ठगा पाय काढण्याचा खटाटोप करत होता. उरली सुरली सगळी शक्ती एकवटून पाय काढण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याचं थकलेलं शरीर त्याला साथ देत नव्हतं. पाय निघत नव्हता. म्हसोबा मागून येत होता. जीव वाचवण्यासाठी ठगा म्हातारा अगदी करुणामय साथ घालत होता. नारायण, मले वाचव रे लेका, मले सोडून जाऊ नको. नारायण, मी पाया पडतो रे बाबा. पण तिथे नारायण ऐकायला होता कुठे? नारायण ऊर फाडून पळत होता. पण गाव जवळ येत नव्हतं. टिचभर अंतर लाख मैल वाटू लागलं. नारायण विचार करत होता, आता पुन्हा खजिन्याच्या नादी लागायचं नाही. जणू काही जगातल्या मोठ्यात मोठ्या खजिन्याची किंमत जीवनापेक्षा जास्त नसते अशी त्याला जाणीव झाली. आपल्या जीवापेक्षा कोणतीही संपत्ती महत्त्वाची नाही हे त्याला मनोमन पटलं. त्याने मागे कटाक्ष टाकला. रॉकेट टाकलेल्या गंजीला आग पेटीची काळी लावताच भडका उडावा, त्याचप्रमाणे नारायणच्या छातीत भीतीचा भडका उडाला. डोकं अगदी सुन्न पडलं. ठगा सोबत नव्हता. क्षणात स्मृतीपटलावर चित्र उमटलं. म्हसोबाच्या धडका. ठगा अगदी छाती आवळत प्राण सोडतो. पुन्हा एक कटाक्ष आणि काय चमत्कार! म्हसोबा फक्त 2 हातावरच. नारायणच्या संपूर्ण अंगावर भीतीचा काटा उभा राहिला. प्राणाच्या आकांतानं नारायण पळू लागला. कसा बसा वेशीत आला. शेजारच्या संपतरावाच्या घरातील झरोक्यातून अंधुक प्रकाश पडला होता. त्या अंधुक प्रकाशात लांब लचक 4 पाय,
काळाकुट्ट रंग, तेज धारदार शिंग, तीच चाल. म्हसोबा नारायणच्या अगदी मागे पळतच होता. ते पाहून नारायणचा जीव अगदी गलथान होऊन छातीचे ठोके बंद पडतात की काय असंच त्याला वाटू लागलं. त्याचे पाय जड पडले. शक्तिहीन होऊन त्याला पाऊल उचलणं कठीण झालं. म्हसोबा तर अगदी जवळ आला होता. पुन्हा स्मृती पटलावर तेच चित्र, त्याच धडका, ते छाती आळून तडफडत प्राण सोडणं. नाही नाही नाही, मरणाची भीती, जगण्याची जिद्द, क्रौर्य, राक्षसी राग, पळून पळून संपलेलं बळ, उरली सुरली हिंमत, या सगळ्याचं टॉनिक घेऊन नारायण अखेर खंबीर उभा राहिला. त्यानं वेशीच्या भिंतीवरचा दगड घेतला. म्हसोबा येतच होता. सगळं बळ एकवटून म्हसोबावर भिरकावला. अंधारात मारलेला दगड अचूक निशाणावर बसला. एक आर्त किंकाळी उठली. पण ऐकायला नारायण तिथं नव्हताच. सकाळ उजाडली. ठगा म्हातारा स्मशानभूमीत मरून पडल्याची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. प्रेताभोवती रडापड सुरू होती. नारायणच्या कानावर बातमी पडताच त्याची भीतीनं गाळणच उडाली. तोच शेजारचा पांडू धावत आला. नारायण, तुझी म्हैस कुठं आहे? कुठं आहे म्हणजे? असणार कुठ्यावर? नारायणची बायको डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन येत होती. नारायणला ती तिरस्कारानं म्हणाली, कुठ्यावर कसली? तुम्ही रात्री कुठीसा गेले होते? कुठीसा? नारायण अधिकच गांगारून गेला. नारायणची बायको अधिकच चिडून म्हणाली, रात्री तुमच्या मांग म्हैस आली होती नव? देवा रे! नारायण एकदमच दचकला. मग तो बांधली काऊन नाही? मला वाटलं तुम्ही बांधली असन. नारायणच्या बायकोचं बोलणं संपायच्या आतच पांडू म्हणाला, अरे लेका हो, तुम्ही इथं असंच भांडण करता का? तुमची म्हैस येशीत मरून पडली या. तोच नारायणची बायको वेशीकडे डोक्यावरचा हंडा फेकून रडत पडत पळू लागली. नारायणही बेफान होऊन पळू लागला. वेशीत म्हशीभोवती गर्दी झाली होती. म्हशीच्या दोन्ही शिंगाच्या मध्यभागातून रक्त वाहत होतं. म्हशीनं पाय खुरू प्राण सोडला होता. नारायणची बायको म्हशीच्या अंगावर पडून छाती बडवून घेत होती, बोंबलत होती, कोण्या वैऱ्यानं डाव साधला ग? नारायणही हुंकी देत होता. रात्री मारलेला दगड नारायणनं हाती घेतला. एक हुंका आवरला आणि म्हणाला, मी आज मोठं पाप केलं. मी आज म्हशीचा जीव घेतला, त्या धनाच्या मागं लागलो आणि खऱ्या धनाले पारक झालो. जित्या जागत्या धनाले लात मारली आणि लहान मुलासारखं हुमसू रडू लागला. गर्दीतला एकजण म्हणाला, काय हा योगायोग? तिकडं ठगा म्हातारा मरून पडला आणि इकडं नारायणची म्हैस. एकाच दिवशी 2 जीव देवानं नेले. दुसऱ्यानं पटकन उत्तर दिले, ह्या नशिबाच्या गोष्टी असतात. ज्याचं त्याचं मरण ठरेल असतं. ते बघा, ठगा म्हाताऱ्याचं मरण सापात होतं म्हणून त्याले विषारी नागानं दंश केलाय.